8 दिवसापूर्वी मी या ठिकाणी प्रचाराला येत असताना महादेव मंदिरामध्ये 40-50 बाया थांबल्या होत्या मारुती मंदिरामध्ये. मी त्यांना विचारलं कशाकरता थांबल्या, माझ्यावर प्रचाराला यायचं आहे का? नाही म्हणे आम्ही तुमचा प्रचार करतो आहोत, तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता आलेलो आहोत. कशाकरता आशीर्वाद? ते म्हणे तुमच्या संताच्या वतीनं आम्हाला दररोज जेवणाचे डबे घरपोच होतात, जेवणाचे डबे घरपोच होतात. मला आत्ता समजलं की विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी सांगितलं अन्नदान तोंडावर काढू नये. मी आतापर्यंत कधीही काढलेलं नाही. 7 वर्षात कोणाला डबे जातात हे मला माहीत नाही, परंतु निवडणुकीमध्ये त्या बाया बापड्या जर मला आशीर्वाद द्यायला आलेल्या असतील त्यांचा आशीर्वाद मी का घेऊ नये? अरे यांना कॉम्पिटिशन करायची, त्यांनी अशी कॉम्पिटिशन करावी, काका तुम्ही 300 डबे वाटतात ना, आम्ही 1000 डबे वाटू, अशा प्रकारची कॉम्पिटिशन करा. त्याच्या उलट मी त्यांनी एक पुस्तक छापलेलं पाहिलं आता. त्या पुस्तकाचं नाव काय? झटपट डबा. स्वयंपाक कसा करायचा याचं वर्णन त्याच्यामध्ये दिलेलं आहे, रेसिपी दिलेली आहे. अरे आमच्या महिलांना तुम्ही स्वयंपाक शिकवणार? त्या महिला काय आमच्या एवढ्या अडाणी आहेत का? या महिला एवढ्या हुशार आहेत, एवढ्या सुग्रस आहेत. मी काल खडकी भागामध्ये गेलो होतो. त्या खडकी भागामध्ये मी बघितलं एक महिला पुण्यामध्ये जाऊन मिरचीचा ठेसा विकते. ठेसा शहरातल्या लोकांना एवढा आवडतो पण त्यांना करता येत नाही. मी त्या महिलेला सांगितलं तू ठेसा तयार कर, याला चांगलं पॅकिंग मी करील, त्याचं ब्रँडिंग करील मी. त्या ब्रँडिंग केल्याशिवाय कोणचा माल विकत नाही. पापड आपण खातो, सगळ्यात जास्त भारतात पापड कोणचे विकतात? लिज्जत पापड. तर त्याला एक नाव दिलेलं आहे. त्या महिलेला मी म्हटलं तुझ्या ठेस्याला मी नाव देईल खडकी ठेसा. तो ठेसा आपण मुंबई पुण्यामध्ये विकू, त्याच्यामधून तुला जास्त नफा मिळेल. मी काल सुभाषनगर मध्ये गेलो होतो. सुभाषनगर मधल्या महिला म्हटल्या आमच्या हाताला काहीतरी काम द्या. म्हटलं तुम्ही सध्या काही काम करतात का? ते म्हणे करतो. काही महिला म्हटल्या भुई गल्लीत मी गेलो होतो. त्या महिला म्हटलं आम्ही फुटाणे तयार करतो. म्हटलं मला टपुरे फुटाणे पाहिजे. शहरातल्या लोकांना टपुरे फुटाणे लागतात, टपुरे शेंगदाणे लागतात. ते म्हणे टपुरा हरभरा आमच्याकडे मिळत नाही. तो टपुरा हरभरा मी आणून देईल. काही महिला म्हटल्या आम्ही पेटीकोट तयार करतो. म्हटलं किती पेटीकोट तयार करता रोज? त्या महिला म्हटल्या आम्ही 4 ते 5 पेटीकोट तयार करतो. कापड कुठून आणतात? कोपरावतूनच घेतो म्हटले. ठाकराला असं काहीतरी दुकानदाराचं नाव सांगितलं. म्हटलं काय मीटर घेतात? ते म्हणजे आम्ही 32 रुपये मीटर घेतो. म्हणजे एक पेटीकोट तयार करायला जर 2 मीटर कापड लागलं तर पेटीकोट केवढ्याला तयार झाला? 32 दुनी 64, 5-6 रुपयाचा दोरा बेरा, 70 रुपयाला पेटीकोट तयार झाला. त्यामुळे व्यक्ती कितीला विकतात? त्यामुळे आम्ही 90 रुपयाला विकतो. 20 रुपये आम्हाला एका पेटीकोट मागून मिळतात. म्हटलं हा तुम्हाला कमीत कमी भावात कसा मिळेल याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवा. मी त्या दुकानदाराला फोन लावला. त्यानं आपल्याला कोपरावतच खरेदी करायची. त्या दुकानदाराला म्हटलं मी तू यांना पेटीकोटचं कापड 32 रुपये मीटर देतो. मला तू याकडून 1000 मीटर कापड पाहिजे. तो 1000 मीटर पाहिजे तर मी 30 रुपये देईल. म्हटलं मला 2000 मीटर पाहिजे, तो मी 28 रुपये देईल. म्हटलं मला 5000 मीटर पाहिजे, तो मी 22 रुपये देईल. 22 रुपयांनी 2 मीटर कापड पेटीकोटला लागलं. म्हणजे किती पैसे झाले? 22 दुनी 44, सुई दोरा मिळून 5-6 रुपये. म्हणजे तो 70 रुपयाचा पेटीकोट केवढ्याला पडला? 50 रुपयाला. कोपरगाव शहरामध्ये 2 तारखेला आपण सर्व मोकळे झाला असतं, मतदान झालं असतं, जो तो तिकडे कामाला लागला असता. नगरपालिका सुद्धा कर्मचारी वगैरे सगळे नगरसेवक कामधंद्याला लागले असते. पण जाणून बुजून ज्या ज्या ठिकाणी त्यांना असं वाटलं की ज्या ठिकाणी आपलं शीट पाडणार आहे, आपले सर्व शीट पाडणार आहे, त्या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीने कुठेतरी खोडसाळपणा करून इलेक्शन पुढे ढकललेले आहे. कोपरगाव शहरात ज्या दिवशी काका कोयटेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, आमदार राष्ट्रवादी त्यांना म्हणाला की आपल्याला नगराध्यक्ष तुम्हालाच करायचं आहे आणि काकांनी होकार दिला. त्या दिवशीपासून या भारतीय जनता पार्टीच्या या जितके म्हणजे पदाधिकारी असतील नगरसेवकांची पायाखालची वाळू सरकलेली आहे. हे काहीतरी फरतवत फिरत आहे, काहीतरी वाद विवाद करण्याच्या मागे आहे.
काहीतरी विष फेरायचं काम चालू केलेलं आहे, कुठेतरी वादविवाद करायचा प्रयत्न चालू केलेला आहे, जातीवाद करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. तुम्ही ज्या भागात बसलेले आहे या भागामध्ये 2016 मध्ये मी अपक्ष म्हणून निवडून आलो. या नागरिकांनी मला भरघोस मतांनी निवडून दिलं. मी त्याचं सोनं करून दाखवलं, कारण मी लहानचा मोठा या गल्लीमध्येच झालो, या एरियामध्येच झालो. माझा बालपण ते आजपर्यंत मी शिवसेनेचं काम करत आलो. मात्र कोपरगाव शहरामध्ये आमच्या शिवसेनेमध्ये गटतट पडत गेले. गेल्या इलेक्शन मध्ये मी ठरवलं वाद मिटवता आले नाही म्हणून मी साईडला झालो. माझे इथं शिवसैनिक बंधू ऐकत असतील, वाद मिटले नाही म्हणून मी अपक्ष उभा राहिलो आणि मी अपक्ष निवडून आलो. आणि या परिसरामध्ये आज जे 4300 मतदार आहे, इंदोर के वाल ते दत्तनगर पर्यंत इकडे एनजी विद्यालयापर्यंत आपला वार्ड आहे. या वार्डात एकही महिलांनी किंवा एकही पुरुषाने सांगावं का महमूद सय्यद आमच्या गल्लीत आला नाही, आमच्या भागात आला नाही. आणि मला चॅलेंज करेल मी, ताई या वार्ड नंबर 12 मध्ये एक ठिकाणी काम दाखवा आणि बक्षीस मिळवा. 3 रस्ते राहिलेले आहे, ते आमदार निधीतले आहे. नगरपालिकेची आर्थिक अडचण असल्यामुळं ते काम मोठे आहे. शेजारचा रस्ता गांधी पुतळ्या समोरचा रस्ता राहिला, त्यापुढं अंबिका मेडिकल ते दत्तनगर रोड राहिलं. आणि या इथं आपल्या समोसे पाटलाच्या घरापासून मारुती मंदिरापासून तर तिवारी मामा घरापर्यंत राहिलेले. आणि त्याची तुम्हाला आनंदाने सांगतो, त्याचे आमदार आष्टोर दादाकडून ऑर्डर देखील झालेली आहे, काम देखील झालेलं आहे, म्हणजे चालू होण्याच्या मागे आहे. आणि आपण ज्या ठिकाणी बसलो या ठिकाणी दोन्ही बाजूंच्या नाल्या, या दोन्ही बाजूंच्या नाल्या राहिलेल्या आहे. मी म्हणजे विरोधक म्हणतील का तुम्ही ज्या ठिकाणी सभा घेतली तिथल्या 2 नाल्या राहिलेल्या आहे. ताई या भागात ओपन नाल्या दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशा आपण म्हणजे विरोधकांना पैन देऊन सांगू का तुम्ही काम दाखवा. कारण ज्या दिवशी मी निवडून आलो तेव्हापासून आजपर्यंत 10 वर्ष झालेले आहे. नगरसेवक 5 वर्षाचा असतो. माझे 5 वर्ष 2021 मध्ये संपले. मी कधीच हे मान्य केलं नाही की माझे 5 वर्ष संपले म्हणून. मी एकाही महिलेला एकाही बंधूला सांगितलं नाही की मी नगरसेवक राहिलो नाही. रहिवाशी दाखले असतील, गटरीचं काम असेल, डुक्कर मेला, कुत्र मेला, दिवसातून 2 फोन येतात तर मी फोनची वाट पाहत असतो का कोणीतरी मला काम सांगावा, कोणाचा तरी फोन यावा आणि मी ताबडतोब तिथं हजर होत आहे. माझी ही काम करायची पद्धत या नागरिकांना आवडलेली आहे. ते मला डायरेक्ट म्हणतात तुझे 5 वर्ष संपले किंवा नाही संपले आम्हाला काही घेणं नाही, तूच आमचा नगरसेवक आहे. या नागरिकांनी मला गेले 5 वर्ष अजून 5 वर्ष दिले आणि मला कागदोपत्री नाही मात्र प्रेमाने मला नगरसेवकच मानतात. दुसरे, या भागात पूर्वी पाण्याची जी कंडिशन होती, पाणी करण्यासारखं पाणी यायचं, मोटर लावून देखील पाणी यायचं नाही ताई. या भागामध्ये खड्डे घेऊन पाणी भरावं लागत होतं आम्हाला. आमदार आष्टोर दादा काळे यांनी सेंट्रल गव्हर्नमेंट पासून एक मोठी स्कीम आणली आणि या गल्ल्यांमध्ये आपण पाईपलाईन करून घेतली. त्या पाईपलाईन मध्ये प्रत्येक गल्लीला वेगवेगळे कनेक्शन करून बदबूच मारून प्रत्येक गल्लीला इतकं पाणी जोरात येतं की दुसऱ्या मजल्यावर पाणी जातं. येतं का नाही पाणी जोरात? प्रत्येक गल्ल्यांमध्ये प्युअर ब्लॉक, प्रत्येक गल्ल्यामध्ये तुमचे अंडरग्राउंड गटरी, लाईटचे खांब असतील, लाईट असेल. मी कुठेही थांबलो नाही.
मला निरोप आलं का हजर होतो असं मला प्रत्येक माझ्या माता भगिनींचं म्हणणं आहे. आणि मला काही लोक इथं माग सभा झाली त्या सभेत येऊन सांगतात का महमूद भाई आता तुमचं वय झालं आता तुम्ही थांबून घेऊ. तुम्ही माझ्या सगळं इथून चौकापर्यंत पळून दाखवा. जे माझ्या शेजारचे उमेदवार आहे ना त्यांनी माझे सगळं पळून दाखवा. 50-60 वर्ष म्हणजे लई झाले का. तर त्यांना मला एक सांगायचं आहे का तुम्हाला जर इलेक्शन मध्ये उभं राहायचं असेल, तुम्हाला जर ना जनतेसमोर जावं लागतं. लोकांच्या दुःखात सुखात मत माती काय असेल, एखादी दुर्घटना झाली काही दुःख सुख झालं असेल तर तुम्ही 5-10 वर्ष लोकांना वेळ द्या. नंतरच उमेदवारी किंवा नगरसेवक व्हायचे स्वप्न बघा. तुम्ही आता ताई आता काय झाले आता दुःख असो सुख असो असे घराचे घर येऊ राहिले. 50 लोक आता जितके उमेदवार सगळे मोदीला दिसून राहिले, 10 वेळेला दिसून राहिले, बड्डे म्हणून राहिले, काहीच काय करू राहिले. कोपरगावचं मी असं प्रत्येक ठिकाणी म्हणते की गांधीनगर हा भाग कोपरगावचं सेंटर आहे. हा भाग कोपरगावचं हार्ट आहे. हार्ट दिल आहे, दिल कोपरगावचा. हे भाग मागील टर्म मध्ये आपण दादांच्याच दोन्ही उमेदवारांना साथ दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष गायकवाड काका आणि मागील जे आपल्या इथे नगरसेवक होत्या वर्षाताई गंगुले असतील, महमूद भाई असतील, त्यांच्या सोबतीने काम करायला डांगे काका नेहमीच काळे परिवाराच्या काही गोष्टी असू सगळ्यात पुढे ते असतात. आणि त्याचबरोबर अश्विनीताई घेणे असतील, शीतलताई लोंढे असतील, या दोघीही माझ्या बरोबर राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना गेल्या 5 वर्षामध्ये नाही गेल्या 10 वर्षामध्ये या सगळ्या जणी खूप ताकदीने सगळ्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे सगळे जण काम करत आहे. त्याचबरोबर दिलवारबाई असतील, प्रकाशजी दुशिंग साहेब असतील, निखिलजी डांगे असतील, हेही राष्ट्रवादीचे युवकचे पदाधिकारी आहेत, खरं तर अध्यक्ष आहेत युवकचे. तर पुढे या तुम्ही. तर त्याचबरोबर खरं तर ग्रामीणचेही ते सर्वजण सर्व पदाधिकारी मोठे मोठे आहेत. खरं तर ते डायरेक्टर वगैरे आहेत. एवढे मोठे लोक सगळे इथं उपस्थित आहेत. आणि आपल्या सर्व मानकरी जे आहेत, जे गांधीनगर जे आपण म्हणतोय, जे जर मी सगळे म्हणते की दिल आहे, ते दिल धडकते तर फक्त तुमच्यासाठी, तर तुमच्यासाठी टाळ्या वाजवायचे. बरोबर आहे. आपण सर्व महिला गेल्या 2 तासापासून जी वाट बघताय किंवा आपण बसलेलो आहोत, आपण एवढ्या लोकांच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या. पण एकच लक्षात ठेवायचंय ताई की हे जे काय पुस्तक आज आपल्या समोर दिसतंय हे आपल्याला घर टू घर मिळालं असेल. यामध्ये फक्त गांधीनगर मध्ये झालेले काम, फक्त गांधीनगर मध्ये झालेले काम या गेल्या 5 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये जे झालेले 10 वर्षामध्ये जे झालेले काम आहे ते काम फक्त इथे दिलेले आहे. आणि ते काम बघा केवढे आहे. या पुस्तकाला 4 पानं आहे, एवढे काम आहे. मला एक सांगा, आणि गावात प्रत्येक ठिकाणी अशी कॉर्नर सभा होती, प्रत्येक ठिकाणी उदाहरण देतो की गांधीनगरचा भाग जाऊन बघा. प्रत्येक गल्यामध्ये रस्ते झालेले आहे, पेवर ब्लॉक बसलेले आहे, बंदिस्त गटारी झालेले आहे. झाले का नाही? मला तोही काय आठवतो की तुम्हीच महिला म्हणायचे, ओ ताई चला चला जाऊ दे सभा, चला माझ्यासोबत, आधी माझ्या घरासमोरचा रस्ता पहा. होत्या ना आपल्यातल्याच महिला होत्या ना. बरोबर आहे का नाही? पाऊस आला तर चिखल व्हायचा, मुलांना शाळेत जायचं तर कसं जायचं, तर चिखलातून जायचं. इथेच आपल्या जवळच शाळा आहे, आपलं मतदान इथंच आहे. बरोबर आहे. माझी आपल्याला विनंती आहे, 6 नंबर मध्ये पण आहे, काही जणांचं इकडे असेल, काही जणांचं तिकडे असेल, सगळ्यांच्या इकडेच आहे का?
आपल्याला आपलं मतदान कुठे आहे, आपलं मतदान कसं करायचं आहे ते सगळं हे सगळे जण तुमच्या घरी घरी येऊन सांगितलं असेल. माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी कामं डोळ्यासमोर ठेवून आज ज्या रस्त्यावर ही सभा होऊ राहिली हा रस्ता पण आपण लक्षात घ्या. आनंद होतोय मला या रस्त्यावरती सभा घेताना. या रस्ता देखील आपण आपल्याच काळामध्ये केलेला आहे. एवढे काम जर आपल्या भागात झालेले आहे, मला एक सांगा, जनसामान्य व्यक्तीला काय पाहिजे? महिला आहेत आमच्या, महिला तुम्हाला काय पाहिजे? काम पाहिजे का बाकी काय पाहिजे? काम ना. त्याच्यामुळे छोटे मुलं आहेत, छोट्या मुलांचं भवितव्यासाठी आपल्याला आपले काम करून घ्यायचे. पुढची पिढी ही चांगली जगली पाहिजे यासाठी आपण आपल्या अक्षरशः कोपरगाव मध्ये जुने प्रश्न म्हणजे काय होते? रस्ते, गटारी, पाणी, लाईट. आज मला सांगा या भागात कोणता एक प्रश्न राहिलाय का यामध्ये? दादांच्या विचाराचे लोक दिले तर नक्कीच सगळे जे काय थोडेफार 2-3 कामं राहिले असतील पण तेही काम पूर्णच करणार आहे. कोण पूर्ण करणार आहे? जो माणूस काम करतो तोच काम पूर्ण करणार आहे. हेच दोघं जे आहेत, आंग्रेताई असतील, मेहमूदबाई असतील, आज आपले दोघं कॅन्डिडेट आहे. वरती नगराध्यक्ष पदासाठी काका आहे. काकांनी त्यांचे विचार तुमच्या बरोबर मांडले. काकांनी सांगितलं की आम्हाला महिलांना बसून घरी बसून काम द्यायचे. आता आज कोपरगाव तिथपर्यंत आलंय, तेवढ्या विचारापर्यंत आलंय. त्याचं कारण आहे की आपले हे बाकीचे काम झाले म्हणून आता आपण पुढचा विचार करतोय. नाही तर याच्या अगोदर फक्त तेच पाणी 20-20 दिवसांनी पाणी येतं, आमचे मुलं आजारी पडतात, आमच्या मुलांना डेंग्यू होतं, घरच्या लोकांना डेंग्यू होतं. त्याच्यामुळे सगळे आजारी पडतायत. पाणी 20-20 दिवसांनी येतंय. बरोबर आहे. आज ते प्रश्न आहेत का? आपल्याला किती दिवसात पाणी येतं? आता 4 दिवसांनी पाणी येतं ना. दादांची इच्छा आहे 3 दिवसात 4थ्या दिवशी पाणी येतं. दादांची इच्छा आहे रोज पाणी द्यायचंय. ते कधी होईल? तुमचा आशीर्वाद असला तर होईल. जे विरोधक आहेत ते प्रत्येक कामात खोडे घालताय. माझ्या अगोदर जेवढे बोलले असतील सगळ्यांनी ते सांगितलं असेल. दादा शांत स्वभावाचे, दादांना काम करायचंय. दादा गप राहून आपलं काम करतात. लोकांना ते समजतं. लोक त्या पद्धतीने आशीर्वाद देतील याचा विश्वास मला आहे. देणार ना तुम्ही आशीर्वाद? मतदानाच्या द्वारे घड्याला आशीर्वाद देणार ना? घड्याला मतदान करणार का? हात वर करा सगळ्या महिला. करणार ना? आपण सर्वजण एक विसरायचं नाहीये. पाणी प्रश्न हा महिलांचा खूप मोठा प्रश्न होता. ताई, आपल्याकडे पाणी यायचं नाही. आपल्याला जार मध्ये किती पाणी पैसे घ्यावं लागायचे? दरवेळेस जार आणा. कुणी पाहुणे येणार, जार आणा. आज आमच्याकडे पाणी आहे. आज आम्ही कोणत्याच कार्यक्रमाला येणार नाही ताई. आम्ही लग्नही धरणार नाही. आज आमचं पाणी येणार आहे. आम्ही येणार नाही. कोणत्याही नातेवाईकाचं लग्न असू त्याला आपण सांगायचं नाही भाऊ आमच्याकडे आज पाणी येणार आहे. आमच्याकडे 20-20 दिवसांनी पाणी येतं. विचार करायचो सकाळी उठल्यावर आज कपडे धुवायचे का नाही धुवायचे? कपडे धुवायचे काढायचे तर पाणी विकत घ्यावं लागायचं. बरोबर आहे का नाही? आज आता तशी परिस्थिती राहिली का? का बरं? 5 नंबरचा तलावचा 60वां तलाव झाला. आशुतोष दादाने आपले प्रश्न सोडवले. माझी आपल्याला विनंती आहे भाऊ, तुम्ही पण होते, वर्षाताई होत्या, आपण दादांनी ते आपल्याला माहित आहे उपोषण केलं होतं. इथेच होतं, पुढे तिथं थोडंसं पुढे केलं का उपोषण होतं. बरोबर आहे का नाही? आमरण उपोषण केलं होतं. तिथे आपण सर्वजणी आल्या होत्या. उपोषण करताना दादांसोबत अजून 10 व्यक्ती होते. त्या 10 लोकांमधले काही लोक बीपी थोडासा कमी झाला कारण जेवण करत नव्हते. आपल्या या महिलांसाठी
यांना रोज पाणी मिळावं, यांचा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. 2-3 जण आजारी पडले, सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते. त्यांना रात्री आम्ही दोघं भेटायला गेलो. इतकी वाईट परिस्थिती कोपरगावची होती की तिथे एक महिला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये तिने बाळ जन्माला घातलं आणि ते बाळ धुवायला पाणी नव्हतं. इतकी वाईट परिस्थिती आपल्या कोपरगावची होती. तेव्हा आम्ही रडलोय अक्षरशः. आणि म्हणून दादा इतक्या धीटपणे उभा राहतात की किती तुम्ही काही करा, आम्ही आमच्या लोकांचे प्रश्न सोडवणार आहे. आणि ते सोडूनच दाखवलेले. आज प्रत्येकाच्या नळाला पाणी येतं. त्याच्यात त्या दिवशीचे जे काय अश्रू जे काय गाळे होते ना, आज त्याला सफलता कुठेतरी आली आहे. जेव्हा हे नळाला पाणी आलं ना, त्या दिवशीची सफलता आहे. प्रत्येक महिला एक आई आहे. मी पण एक आई आहे. तुम्हाला सर्वांना या गोष्टी समजतात. माझी तुमच्याकडे विनंती आहे, जो व्यक्ती काम करतो, ज्या व्यक्तीने आज आपल्या समोर हे तिघही दिलेले उमेदवार आहेत, हे तिघही काम करणारेच उमेदवार आहे. हे आपल्यासाठी नेहमीच उभं राहणारे लोक आहेत. त्यांना तुम्ही साथ द्या. त्यांना तुम्ही घड्याळ या चिन्हाला मतदान करा. जो विश्वास दादांना तुमच्यावर आहे. आपण बघतोय विरोधक काही बोलतायत. विरोधकांनी राजकारणात करण्याची जी काही पात्रता असते ती कुठेच सोडून दिलेली आहे. वडीलधाऱ्या व्यक्तीला ते कसे बोलतायत. संस्कृती काय असते हे मला त्यांना शिकवायची गरज नाहीये. त्यांनीच ते स्वतः शिकून घ्यावं. माझी एवढीच विनंती आपल्या सर्व महिलांना आहे की आपण हे जे काही त्रास, ज्या पद्धतीने त्रास ते दादांना देत आहे, हे पहा, ते कुणाचा तरी मुलगा आहे. आपली मुलं असतील, आपल्या वडिलांबद्दल वाईट बोलायला ऐकून घ्याल का? आम्ही ऐकून घेऊ नाही. पण आम्हाला विश्वास आमच्या जनतेवर आहे. आम्हाला विश्वास आहे की जे काही काम लोकांना डोळ्यासमोर ठेवून दादांनी केलेले आजपर्यंत, मेहमूद सय्यद साहेब बाईंच्या मार्फत असेल, गंगुले ताईंच्या मार्फत असेल, गेल्या 10 वर्षात जे काही कामं गांधीनगर या भागात झालेली आहेत, या कामांची पावती गांधीनगर हे भाग चांगल्या मताधिकाने आपण घड्याळाला मतदान करणार आहोत ना. आपण सर्वांनी एकच लक्षात ठेवायचंय, आपल्याला या सगळ्या जे काही चालू आहे, मुद्दामून येऊन दमदाट्या केल्या जातात, कुणाला काहीतरी सांगितलं जातं, कोणाला तरी काहीतरी बोललं जातं. इथे आपण सर्वजण कोपरगावमध्ये एकत्र येऊन राहिलेले लोक आहोत. इथं कधी कुणी जाती धर्म केलेला नाहीये. म्हणून गांधीनगर या भागामध्ये प्रत्येकाने हे समजून घ्यायचं आहे की आपण सगळेजण एकमेकाच्या ज्यावेळेस हे पहा, राजकारण हे 2 दिवसाचं, 5 दिवसाचं, 10 दिवसाचं, 15 दिवसाचं असेल, त्याच्यानंतर आपणच एकमेकाला धावतो. कुणी आजारी पडलं, कोणाला काय झालं, आपण बघतो का काय? आपण विचारतो का डॉक्टर कोणत्या जातीचा आहे? आपण काय करतो? आपण जातो, आपण तिथे मला फक्त मदत करा. आपल्या आजूबाजूचे लोक असतील, आपण त्यावेळेस विचार करतो का? नाही, हे माझे लोक आहे, हे आपले लोक आहे, आपण यांच्यामध्ये राहिलेलो आहे, आपण यांच्यामध्ये मोठं झालेलो आहोत ना सगळे. एकमेकांना कोण येणार आहे? तुम्हीच सगळे येणार आहे. गांधीनगर भाग जर हा मी सांगितलं कोपरगावचं जर खरंच हे हार्ट असेल, हे जर दिल असेल, तर यांनी एकत्र धडकायचंय. काय? एकत्र, वेगवेगळं नाही, एकत्र. आपल्याला एकत्र यायचंय, आपल्याला एकत्र विकास करायचाय, आपल्याला एकत्र कोपरगावला पुढे न्यायचंय. आणि म्हणून आपण सगळ्यांनी घड्याळ याला मतदान करायचंय. येत्या 20 तारखेला 3 घड्याळ, कुणीही गडबड करायची नाही, 3ही घड्याळालाच मतदान करायचे आहे, हे लक्षात ठेवायचंय. आणि आपल्याला घड्याळ जसं पुढे जातं
तसं आपल्याला कोपरगावला पुढे घेऊन जायचंय. वेळ मागे जात नाही, घड्याळ मागे जात नाही, घड्याळ पुढे जातं आणि आपणही पुढे जायचंय. आपल्याला घड्याळाला मतदान करायचंय. घड्याळ सगळ्यांनी विसरायचं नाही, घड्याळाला मतदान करायचंय. आणि माझं भाषण थोडस लांबलं, परंतु खर तर 2 दिवसापूर्वी आपल्यातल्या मंगलताई आपल्याला सोडून गेल्या. त्यांनाही आपण खर तर सभेच्या सुरुवातीलाच भावपूर्ण श्रद्धांजली दिली असावी. माझ्यातर्फे, काळे कुटुंबाच्या तर्फे, पूर्ण राष्ट्रवादीच्या सगळ्यांच्या तर्फे, इथेच शेजारी राहायचे. आज त्यांच्याच तिथे आपली कॉर्नर सभा होतीये. तर आपण सर्वजण ही मीटिंग संपवत असताना 2 मिनिटं फक्त उभा राहायचंय त्यांच्यासाठी. सगळ्यांनी उभा राहावं 2 मिनिटं प्लीज.